छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो आलेले चेतन हा बोऱ्या खातो याचा नव्हता पण एक बोर भेटला पण तो पण किडका भेटलाय. याचा होता तरी नाटका याचा होता पण तरी नाटका का यो पाठवत नाही तो पाठवत नाही नुसती नाटका याची थोडा काय पण बोलतात सिंगल आहेत आपण फक्त बॉडीवर लक्ष द्यायचा फोकस ऑन बॉडी. जरा दोन शब्द कशी बोर वाटली तुम्हाला? बोर खूप गोड आहे पण पहिलाच किडका भेटला मला. नशीबच तुझं. तर आहे मित्रांनो गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सगळे? तुम्ही ॲब्सोल्युटली फाईन असाल. मी तुमचा लाडका प्रफुल्ल जाधव घेऊन आला न्यू ब्लॉग. तर हा ब्लॉग आपला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा उभारण्यात आलेला शिव मंदिर महाराजांचं मंदिर हा आपल्या भिवंडीमध्ये मराठेपाडा येथे स्थापित केलेलं आहे आणि आपण तिकडे चाललो आहे. आणि महाराष्ट्रामध्ये प्रथमच आपल्या महाराजांचं मंदिर उभारण्यात आलं आहे. ही आपल्यासाठी खूप अभिमानास्पद अशी गोष्ट आहे आपल्यासाठी. कारण आंध्र प्रदेशमध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये मंदिर नव्हतं. तर हा आपल्या भिवंडीमध्ये पहिलाच मंदिर स्थापन केलेलं आहे. तर आपण तिकडे जाऊया. काय ती धमाल मस्ती तुम्हाला सगळं मंदिर दाखवण्याचा मी प्रयत्न करीन. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, कंटिन्यू पहा. तर चला मित्रांनो आपली पब्लिक जमलेली आहे. नमस्कार. अजून 2-3 जण येणार आहेत ते आणि चेतनला परमिशन भेटलेले घरातून परमिशन रडून चेतनला परमिशन दिलेले तो पण येणार आहे. तर एक खिलाडी आलेले आपला अजून 2 बाकी आहेत. वाट बघतो आपण. चेतनला परमिशन भेटले का नाही अजून काय समजत नाही. अजून तो टाइमपासच करतो. तर मित्रांनो आलेले चेतन अभी मजा आएगा ना भिडो. पप्पाची परमिशन दिली का? मेसेज दाखव. मेसेज मला मेसेज करतो मी येणार नाही. आता काय येणार नव्हतं काय माहिती नाही. लगेच त्याला परमिशन दिली लगेच कशी काय मग घंटा येणार होता. तर मित्रांनो आपण आता सगळे जमलेले आहेत आणि आपण निघूया आता मराठेपाड्याला. तर चला. पाइपलाइन रोड
पोर द्यायला लागेल, तेव्हा कुठे आपल्याला परमिशन भेटेल. तसं पण चेतनचा लगीन जमत नाही तर तसा होऊन पण जाईल एक कार्यक्रम. सध्या कोणता कार्यक्रम मध्ये आपल्याला मस्त एक हल्दी समारंभ, एक लग्न समारंभ होऊन जाईल. काय करायचं, जायचं का जमवायला? यशच्या मामाचं गाव आलेले, चेतनच्या मामाचं गाव कुठे? मामाचं गाव याचं इकडे इकडे आहे का? विनायक पण आहे मामाचं गाव बघितलं असेल तुम्ही. आता आपण त्याला बोलतो का चला आता पुढे. यशच्या मामाचं गाव. राहुल पाटील आहे ना, राहुल. पण मामाच घरी ना मुलाला. तर मित्रांनो आपण इथून टर्न घेतलाय. जाऊया. तर मित्रांनो आपण मोवाच्या पाड्यातून गावातून आपण चाललोय. तर बघू शकता तुम्ही. तर कंटिन्यू करू आपण आपला प्रवास. चला मित्रांनो आमच्या आपण इथं पोरांना थांबलोय. भूक लागले, बरेच दिवस झाले नाही, 2-3 दिवस झाले जेवले नाही. बोर आहे ते, बोर आपण खाऊ. 2-3 मग दिवस पुढे झाले जाऊ. आमचे पोरं जेवले नाही. चेतन वन मॅन शो. चला चेतन मुलं, चला बोरा खायला. हिलवतो कोण बोल? चेतन. हा बोर आहे का तो? याचा नव्हता पण एक बोर भेटला पण तो पण किडका भेटलाय. याचा होता तरी नाटका. याचा होता पण तरी नाटका का यो पाठवत नाही तो पाठवत नाही, नुसती नाटक याची. बोरा खाऊ मस्त वेगळे बघा. तिथं काय करतो? या बाय इकडे बाय. पोरा काय पण बोलतात, सिंगल आहेत आपण. आपण फक्त बॉडीवर लक्ष द्यायचा, फोकस ऑन बॉडी. त्या पोरी बिरींच्या मागे लागायचं नाही. चेतन चेतन काय हवा? चेतन वन मॅन शो आहे. इकडे होते फोकस आता. लाल बोरा. कोण विनायक का? मित्रांनो जाम गोड अशी बोर आपल्याला भेटलेली आहे. ऍड्रेस खूप लांबचा पडेल तुम्हाला. मोवाचा पाडा. बाबा जरा 2 शब्द, कशी बोर वाटली तुम्हाला? बोर खूप गोड आहे पण पहिलाच किडका भेटला मला. नशिबाला 7.5 आली. नशीबच तुझं. नशिबाला 7.5 बोर कशी भेटेल? लगीन करायचंय. बोर पहिली चांगलीच भेटेल मला, खिडकी नाही भेटणार. ठीक आहे चालेल, जशी भेटेल तशी चांगली भेटेल. भावा चांगला पोरगा आहे आपला. कॉन्टॅक्ट कोणच्याकडे जर असेल आजूबाजूला जमवत असेल तर नाही, चांगल्या नोकरीला आहे DHL मध्ये बाबा. सरकारी नोकरी, सरकारी नोकरी आहे DHL मध्ये. हा तर प्रवास आपण कंटिन्यू करू. चला. तर मित्रांनो आपण पोहोचलेले आहेत मराठी पाड्याला. तुम्ही पाठीमागे तुम्ही बघू शकता मंदिर.
तुम्हाला चांगला दिसतो की view. आणि आपण तिथं जाऊ आणि बघू. चला. तर मित्रांनो आपण पोहोचलेले आहेत मराठीपाड्याला. तो बघू शकता तुम्ही आपला महाराजांचं मंदिर. त्या मंदिरामध्ये आतमध्ये आपण जाऊया आणि जे काय असेल त्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर चला. तर पाहू शकता तुम्ही मंदिराचं काम चालू आहे आणि हा त्यांचा प्रवेशद्वार मंदिराचा. किती भारी आणि किती मोठा असं तुम्ही बघू शकता. किती भारी कसं ते काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता किती मोठा असा प्रवेशद्वार मंदिराचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो आपण बघू शकता मंदिरामध्ये आपण एंटर करतो. मंदिर तर बघितलं असेल किती भारी असं बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता वरती काम चालू असल्यामुळे थोडं काम बाकी आहे. मग अजून भारी दिसेल. मित्रांनो तुम्ही मंदिर कसं आहे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर आपण आता जाऊया खालचे जे आहेत ते तुम्ही बघू शकता. ते आपण फिरू मस्तपैकी आणि मग वरती जाऊ. वरती पण भारी लुक आहे. चला. मित्रांनो आता आपण फिरूया खालचे जे लोकेशन आहे. कशी पेंटिंग केले बघून घ्या तुम्ही. हाताचे कल्याने केलेले तरी चेक करून घ्या. बघा एकदा दाखवतो तुम्हाला आम्ही. तुम्ही बघू शकता पेंटिंग अख्ख्या तिकडं लास्टपर्यंत पेंटिंग आहेत. आपण सगळं पेंटिंग बघू आणि तुम्हाला पण दाखवू. तर चला. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता फोटो. तर शिवाजी महाराजांचा फोटो किती भारी असा रेखाटलाय बघा तुम्ही.
अफजल खानाचा वध हा फोटो तुम्ही बघू शकता. किती भारी असं रेखाटला आहे. आणि हा मित्रांनो ही पेंटिंग नाही, आतमध्ये तुम्ही बघू शकता कोरीव काम आहे, फुल 3D मध्ये केलेले. मित्रांनो तुम्ही पाहू शकता फोटो, मुघलांवरती आपले मावले लक्ष ठेवताना हा फोटो आहे. आणि याच्या पुढेच आपण पाहू शकता शिवाजी महाराज जेव्हा कैदेत होते तेव्हा त्यांना कसं बाहेर काढण्यात आला ते पण हा फोटो तुम्ही बघू शकता. तुम्ही खालचा जेवढा असेल तुम्ही बघितलाच असेल. आता आपण वरती जाऊन मस्त आपण फिरू इकडे. तर आता गो जाऊ. फिरा ना, करून घ्या. तर मॅची पण दाखव. आपण चाललोय वरती. मस्त बघू शकता तुम्ही व्ह्यू. तुम्ही बघू शकता आपण असं वाटतच नाही का हा मंदिर, असं वाटतं हा किल्लाच आहे. तुम्ही बघू शकता असं वाटतं आपण कुठल्या किल्ल्यावर आलेले. एवढा भारी काम केलेलं आहे मस्त. तुम्ही व्ह्यू बघू शकता किती भारी असा आपला मंदिर दिसतोय बघा. डोंगर बिगर तुम्ही बघू शकता मस्तपैकी.
मित्रांनो आपण आलो आता खाली. बघितलं असेल तुम्ही वरचे व्ह्यू कसे होते, मस्त एकदम काही काम केलं आहे. आणि आता आपण निघूया. मित्रांनो आपण बाहेर निघताना आपल्याला हे दिलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ भव्य लोकार्पण 16 दिवस राहणार आहे. 14, 15, 16, 17 आणि त्याचं ठिकाण बघू शकता तुम्ही. शिवक्षेत्र मराठेपाडा, पोस्ट दुगाड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. तर आपण निश्चित भेट द्या या तारखेला आणि शिवमंदिराचा बघण्याचा तुम्ही आनंद घ्या. तर चला. आणि मित्रांनो कुठल्या तारखेला काय कार्यक्रम आहे हा तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. तर बघा QR कोड आणि या मग चला. मित्रांनो तुम्ही संपूर्ण ब्लॉग तर बघितलाच असेल, कसे आतमध्ये कोरीव काम केलेले आणि कसं बांधकाम एकदम मस्त ते केलेलं. या मंदिराचं उद्घाटन आहे तेव्हा पण आपण येऊ, हीच मस्ती करू, सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर चला. आपला व्लॉग झालेला आहे कंप्लीट. आणि तुम्ही व्लॉग तर बघितलं असेल. व्लॉग कसा आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला जे नवीन असेल तेही सबस्क्राईब करा, व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला बाय.